नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजना आणि ओटीएस योजनेच्या संदर्भात राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे लाखो पात्र शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। मित्रांनो, कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष लाभ मिळण्यापर्यंतचा कालावधी हा नेहमीच शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरलेला असतो, कारण या कालावधीत कर्जावर व्याज वाढत राहते आणि कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतरही अतिरिक्त व्याजाची जबाबदारी शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता असते। याच पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून राज्य शासनाकडे सातत्याने मागणी केली जात होती की कर्जमाफी किंवा ओटीएस योजनेचा लाभ मिळेपर्यंतच्या कालावधीतील व्याजाबाबत स्पष्ट निर्णय द्यावा। आणि आता याच संदर्भातील राज्य शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे JR जारी केलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, JR नुसार 1 एप्रिल 2026 पासून कर्जमाफी योजना किंवा ओटीएस योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळेपर्यंत संबंधित कर्ज खात्यावर कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त व्याज आकारले जाणार नाही। म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 1 एप्रिल 2026 रोजी जी स्थगित रक्कम असेल त्याच रकमेचा विचार कर्जमाफीसाठी केला जाणार आहे। त्यानंतरच्या कालावधीत वाढणारे व्याज शेतकऱ्याकडून वसूल केले जाणार नाही। तसेच ओटीएस योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही 31 मार्च 2026 रोजी असलेली कर्जाची रक्कम ग्राह्य धरली जाणार नाही। त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीस होणाऱ्या विलंबनाचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार नाही। मित्रांनो, राज्य शासनाचा हा निर्णय लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे। विशेष म्हणजे कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या आणि ओटीएस योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा फायदा होणार आहे। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे। जर तुम्हाला हा शासन निर्णय प्रत्यक्षात पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली पाहू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या शासनीय योजनेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।